मित्र हो, लिव्हर हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा अवयव आहे। आरोग्यशास्त्रामध्ये लिव्हरला शरीरातला रासायनिक कारखाना म्हटलं गेलंय। त्याचं कारण असं की आपण खाल्लेल्या अन्नपदार्थाच्या मध्ये असणारी जी पोषक तत्व असतात ती पोषक तत्व लिव्हर मध्ये जातात, तिथे त्यांच्यावरती प्रक्रिया होते आणि संपूर्ण शरीराच्या वेगवेगळ्या भागाला ही पोषक तत्व रक्ताच्या माध्यमातून पाठवली जातात। त्यामुळे आपल्या शरीराला एकूण चांगली ऊर्जा मिळते, आपलं शरीर तंदुरुस्त राहतं, आपण आजारी पडत नाही, आपली प्रतिकार शक्ती चांगली राहते। शिवाय लिव्हर मध्ये प्रोटीन तयार होतं, फॅट तयार होतं आणि ग्लुकोज देखील खूप चांगलं तयार होतं, ज्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळण्यासाठी फायदा होतो। आपल्या रक्तामध्ये शरीरामध्ये असणारी जी फॅट सॉल्युबल विटॅमिन्स असतात, ज्याला आपण विटॅमिन ए, डी आणि ई, के, हे विटॅमिन्स लिव्हर मध्ये साठवून ठेवले जातात। हवं तेव्हा आपण ती वापरू शकतो। यासोबतच या लिव्हर मध्ये आपल्या रक्ताला गोठवण्यासाठी लागणारे जे क्लॉटिंग फॅक्टर्स असतात, रक्त गोठवण्यासाठी लागणारे घटक असतात, ते देखील चांगले तयार होतात, ते तिथं साठवून ठेवले जातात। हवे तेव्हा आपल्याला रक्त गोठवण्यासाठी ते मदत करत असतात। शिवाय याच लिव्हर मध्ये पित्त तयार होतं, जे पित्ताशयाच्या पिशवीमध्ये गाल ब्लॅडर मध्ये साठवून ठेवलं जातं आणि हवं तेव्हा पचनासाठी ते लहान आतड्याकडे पाठवलं जातं। एकूणच लिव्हरचं आपल्या शरीरामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, परंतु हल्ली या लिव्हर खराब होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिव्हर खराब झाल्यानंतर आपलं शरीर कुठली चिन्ह आणि लक्षणं दाखवतं, कुठल्या वॉर्निंग साइन दाखवतं, जेणेकरून आपल्याला समजतं की आपलं लिव्हर कुठेतरी अडचणीत आहे, ते खराब व्हायला सुरुवात झालेली आहे। बहुतांश वेळेला आपलं लक्ष नसतं, तुमच्या ते लक्षातच येत नाही, कारण तुम्हाला माहितच नसतं लिव्हर खराब झाल्यानंतर काय होतं। आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी आता जी तुम्हाला लक्षणं सांगणार आहे, ही लक्षणं बारकाईनं नीट लक्ष देऊन ऐका आणि याच्यापैकी एकही लक्षण तुमच्यामध्ये नसेल तर समजून जा की तुमचं लिव्हर ठणठणीत आहे, ते नॉर्मल आहे, त्याला कुठलाही आजार झालेला नाही। मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या। जर पळवत ऐकला, मध्ये तुम्ही काहीतरी स्किप केलं तर तुमचा गैरसमज होईल आणि या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होईल। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्रांनो, लिव्हर खराब होण्याची कारणं जर आपण बघितली तर त्यातली काही मुख्य कारणं मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे व्हायरल इन्फेक्शन। हिपॅटायटिस ए, बी, सी, डी, ई हे व्हायरसेस आपल्या लिव्हरसाठी अत्यंत धोकादायक असतात, ज्यामुळे आपल्याला हिपॅटायटिस नावाचा आजार होतो, ज्याला आपण व्हायरल हिपॅटायटिस असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला आपण कावीळ असं देखील म्हणतो। यासोबतच दारू पिणं, वजन जास्त असणं, शरीरामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असणं, एक ठिकाणी बसून राहणं, हालचाली न करणं, पित्ताशयाच्या पिशवीमध्ये काहीतरी गडबड होणं, पित्त व्यवस्थित तयार न होणं, तयार झालेलं पित्त व्यवस्थित आतड्याकडे घेतलं न जाणं, पित्ताशयामध्ये खडे होणं, शरीरामध्ये चयापचय अर्थात मेटाबॉलिझम मध्ये बिघाड होणं, किंवा काही वेळेला अनुवंशिक आजार देखील होऊ शकतो। काही वेळेला आपलीच प्रतिकार शक्ती आपल्याच लिव्हरच्या विरोधात काही पेशी तयार करते आणि त्याला आपण अँटीबॉडीज असं म्हणतो, याला आपण ऑटोइम्यून लिव्हर डिसीज असं म्हणतो। तर ही झाली काही लिव्हर खराब होण्याची कारणं। आता पाहूया आपल्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की लिव्हर खराब होत असताना आपलं शरीर काही सिग्नल देत असतं, कुठल्या वॉर्निंग साइन देत असतं। सगळ्यात पहिला आणि महत्वाचा आहे तो म्हणजे त्वचा, डोळे, नख पिवळी होणं। बहुतांशी लोक डोळ्यामधला पिवळेपणा बघताना गफलत करतात, खूप मोठी चूक करतात आणि मग त्यांची गडबड होऊन बसते, त्यांच्या मनामध्ये काविळीची भीती निर्माण होते। डोळ्यातला पिवळेपणा काविळीसाठी, लिव्हर खराब झाले का नाही ओळखण्यासाठी कुठे बघायचा तर लक्षात घ्या, मी तुमचे डोळे तुमच्या दोन्हीही अंगठ्यांनी वर घ्या आणि तुम्ही खाली असे पहा। वरचा जो पांढरा भाग आहे डोळ्याचा, तो जर पिवळा दिसत असेल तर समजून जा की तुम्हाला कावीळ सुरू झालंय, तुमचं लिव्हर खराब व्हायला सुरुवात झाली। नख देखील पिवळी होतात आणि त्वचा देखील पिवळसर दिसते। याचं कारण असं की लिव्हर खराब झाल्यामुळे शरीरामध्ये बिलिरुबिन नावाचा जो घटक आहे, जो नैसर्गिक पिवळा आहे, हा जर रक्तामध्ये जास्त जमा व्हायला लागला तर तो त्वचेवरती, डोळ्यामध्ये, नखांवरती पसरायला लागतो आणि सगळं आपलं अंग पिवळसर होऊन जातं। दुसरं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे पोटामध्ये पाणी होणं, ज्याला आपण ऍसायटिस असं म्हणतो। लिव्हर जेव्हा खराब होतं तेव्हा प्रोटीन व्यवस्थित तयार होत नाही, शरीरातलं प्रोटीन कमी झालं की तुमच्या पोटामध्ये पाणी जमा व्हायला लागतं। सोबतच पोटामध्ये वरच्या उजव्या बाजूला म्हणजे उजव्या बरगड्या जिथं आहेत तिथं दुखायला लागतं, अधूनमधून कळ मारतं किंवा सतत बारीक दुखत राहतं। सोबतच चेहरा, पाय आणि हातावर देखील सूज येते। एकूण त्या पेशंटचं अंग आपल्याला धोधरल्यासारखं, फुगल्यासारखं दिसतं। तिसरं महत्वाचं लक्षण आहे वारंवार मळमळ होणं, उलटी आल्यासारखं वाटणं। अन्न जरी समोर आलं तरी पेशंटला कोरड्या उलट्या यायला लागतात,
बहुतांश वेळेला उलटीमध्ये पिवळट किंवा हिरवट स्त्राव पडतो, पेशंटची भूक खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते. चौथं लक्षण आहे गोंधळल्यासारखी अवस्था होणं, कन्फ्युजन होणं. जेव्हा लिव्हरमध्ये विषारी घटक जमा व्हायला लागतात त्याचा परिणाम म्हणून हे विषारी घटक रक्तामध्ये जातात आणि रक्तातून मेंदूकडे जातात, तेव्हा मेंदूची कार्यक्षमता देखील कमी होते. त्या पेशंटला विसरभोळ्यासारखं होतं, लक्षात राहत नाही, लक्ष केंद्रित होत नाही, गोंधळल्यासारखं होतं, एक बोललं तर तिसरंच तो बोलत बसतो. पुढचं लक्षण आहे त्या पेशंटला दिवसभर सुस्ती असते, रात्री झोप झाली तरी सुद्धा दिवसभर त्याला गुंगी असते, सतत झोपावंसं वाटतं, सतत पेशंटला आळस येतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये थकवा जाणवतो, कुठलेही काम करावंसं वाटत नाही, सतत एक जागी बसून राहावं असं वाटतं, नवीन कुठल्याही गोष्टी कराव्या याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट राहत नाही, कुठलाच उत्साह राहत नाही. पुढचं लक्षण आहे हातांना कंप होणं, बारीक कंप होतो, कुठल्याही हालचाली व्यवस्थित करता येत नाहीत, हातानं करायची जी कामं आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित एक सूत्रता राहत नाही, इन कोऑर्डिनेशन राहत नाही आणि चा परिणाम म्हणून पेशंट कुठलेही काम हाताने करायला घाबरतो. पुढचं आहे गडद पिवळ्या रंगाची लघवी होणं. तुम्ही भरपूर पाणी पिता, व्यवस्थित सगळं चालू आहे, तरी सुद्धा तुमची लघवी जर पिवळी होत असेल गडद रंगाची तर तुमचं लिव्हर कुठेतरी खराब व्हायला सुरुवात झालेली असू शकते. पुढचा आहे संडासचा रंग पांढरा होतो. नॉर्मली संडासचा रंग हा पिवळसर करड्या रंगाचा असतो, कारण त्याच्यामध्ये बिलिरुबिन बिलिवर्डिन मिसळलेलं असतं. पण जेव्हा लिव्हर खराब होतं तेव्हा हे बिलिरुबिन बिलिवर्डिन रक्तामध्ये साचायला लागतं आणि परिणामी आपल्या आतड्यामध्ये ते उतरत नाही. त्याचा परिणाम म्हणून संडासचा रंग हा पांढरट किंवा चिखलासारखा दिसतो. पुढचं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे वजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं. मांसपेशी ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतात. शरीराचं जे मांस आहे हाडांना चिटकलेलं ते खूप कमी होतं. परिणामी पेशंट हा एकदम हाडकुडा दिसतो, पोटाचा नगारा होतो आणि हातपाय एकदम काटकीसारखे होऊन जातात. यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे अंगावर कोरडी खाज येते, कुठलंही रॅश त्या अंगावर दिसत नाही, सतत पेशंटला खाजवत राहतं आणि बघितलं तर त्याच्यावर कुठलंही रॅश नसते. आपण त्याचं शरीर जर बघितलं तर कुठंच काही वरखाडे नसतात किंवा काही नाही, फोड आलेले नसतात, पुरळ आलेले नसतात, पण पेशंट म्हणतो की इतकं खाजवतं की बाबा हातच काढू वाटत नाही आणि त्यातल्या त्यात ही खाज रात्रीच्या वेळेला खूप जास्त वाढते. याचं देखील तेच कारण आहे. बिलिरुबिन जेव्हा वाढतं लिव्हर खराब होत असताना ते शरीरामध्ये साचतं आणि त्याच्यामुळे ते शरीरामध्ये हिस्टामाइन नावाचा घटक रिलीज होतो रक्तामधून आणि तो त्वचेवरती येतो आणि त्यामुळे आपल्या त्वचेवरती अतिशय तीव्र स्वरूपाची खाज सुटते. पुढचा आहे अंगावरती लाल लाल धब्बे येतात, ज्याला आपण पॅटेची असं म्हणतो. याचं कारण असं की मगाशी आपण सांगितलं की लिव्हरमध्ये क्लॉटिंग फॅक्टर तयार होतात, म्हणजे रक्त गोठण्यासाठी महत्वाचे असणारे जे घटक आहेत ते रिलीज होत असतात, तयार होत असतात. आणि जर समजा हे लिव्हर खराब झालं तर ते तयार होत नाहीत, कमी होतं त्याचं प्रमाण आणि रक्त पातळ होतं. पातळ झालेलं रक्त बारीक बारीक केस वाहिन्यांच्या माध्यमातून त्वचेवरती यायला लागतं, त्वचेच्या खाली जमा व्हायला लागतं, त्याला आपण पेट्याची असं म्हणतो आणि मग लाल लाल धब्बे आपल्याला दिसायला लागतात. पुढचं आहे नाकातून, तोंडातून किंवा कानातून, लघवीच्या माध्यमातून, संडासच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारंवार रक्तस्राव होणं, कारण त्याचं देखील हेच कारण आहे. जेव्हा क्लॉटिंग फॅक्टर कमी होतात तेव्हा शरीराची नैसर्गिक छिद्र जी आहे तिथून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. आणि सगळ्यात शेवटचं, जर स्त्रिया किंवा मुली असतील प्रजनन वयातील तर त्यांच्या मासिक पाळीमध्ये कुठेतरी अडचण येते, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज त्यांना व्हायला लागतात. जर लग्न झालं असेल तर त्या स्त्रीला वंध्यत्व देखील होऊ शकतं ह्या लिव्हर खराब झाल्यामुळे. मित्र हो, याच्यापैकी कुठलंच लक्षण तुमच्यामध्ये दिसत नसेल तर समजून जा तुमचं लिव्हर एकदम चांगलं आहे, 100% ते नॉर्मल आहे. आणि जर समजा याच्यातलं एक जरी लक्षण दिसलं तर तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका, अजिबात भीती वाटू देऊ नका. सरळ तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुम्हाला एक साधी तपासणी करायला सांगतील, ती म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट. ती लिव्हर फंक्शन टेस्ट करा. त्याच्यामध्ये प्रोटीन किती आहे, एसजीओटी एसजीपीटी किती आहे, डायरेक्ट बिलिरुबिन, इनडायरेक्ट बिलिरुबिन, टोटल बिलिरुबिनचं प्रमाण किती आहे, याच्यावरून तुमच्या लिव्हरची जी कार्यक्षमता आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे समजतं. यासोबतच तुम्ही पोटाची सोनोग्राफी, ज्याला आपण यूएसजी असं म्हणतो, एमआरआय किंवा सिटी स्कॅन देखील तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता. तर नक्कीच तुम्हाला ही सगळी लक्षणं लक्षात आली असतील. बारकाईनं तुमच्या शरीराचं निरीक्षण करा. वाटल्यास परत एकदा ही लक्षणं आवर्जून पहा आणि आपल्यामध्ये जर ही लक्षणं आढळली असतील तर लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळ वाया घालवू नका. त्याचं कारण असं, वेळीच जर तुम्ही या आजाराकडे लक्ष दिलं तर वेळीच त्याचं निदान होईल, वेळीच तुम्हाला योग्य सल्ला, उपचार, मार्गदर्शन मिळेल आणि तुमचं लिव्हर खराब होण्यापासून वाचेल. यासोबतच दारू अजिबात पिऊ नका. वजन जास्त असेल तर ते देखील कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याच्यासाठी काळजी घ्या. आपल्या पोटामध्ये, शरीरामध्ये दूषित अन्न आणि दूषित पाणी जाणार नाही याची देखील आवर्जून काळजी घ्या. व्हायरल हिपॅटायटिस या आजारासाठी लसी उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही लस देखील घेऊ शकता, ज्यामुळे तुमचे लिव्हर खराब होण्यापासून वाचेल आणि तुम्ही ठणठणीत राहाल आणि तुमचं आयुष्यमान वाढेल. तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील लिव्हर खराब होण्याची लक्षणं लक्षात येतील
आणि त्यांना देखील त्याचा चांगला फायदा होईल। ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील। परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा, धन्यवाद।